जळगाव जिल्ह्यामध्ये असलेले अंमळनेर तालुक्यातील दहिवद हे गाव आदर्श गाव म्हणून नावारूपाला आले असून या गावात विद्यमान सरपंच देवानंद बहारे यांनी गावात विविध विकास कामांचा धडका लावला। सुमारे 10,000 ग्रामस्थांना याचा फायदा होत असून यामुळे गावात विकास गंगा उतरल्याचे चित्र दिसून येत आहे। सरपंच देवानंद बहारे यांनी सरपंचपदी निवडून आणल्यानंतर त्यांनी विकास कामांचा धडाका लावला आहे। गावातील ग्रामपंचायत कार्यालयाची आधुनिक इमारत डौलाने उभी असून यात विविध महापुरुषांचे मोठे छायाचित्र लावले असल्याने ते सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे। महात्मा फुले, सावित्रीबाई फुले यांचे भले मोठे छायाचित्र लावण्यात आले आहे। गावात सुशोभीकरण करण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज यांचा अर्धाकृती पुतळा उभारण्यात आला आहे। जय ज्योती जय क्रांती हे सम्राट उभारण्यात आले असल्याने ते आदर्श व्रत ठरले। ग्रामपंचायत कार्यालयावरात पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मारक उभारण्यात आले असून ते सर्वांना प्रेरक ठरले आहे। तसेच महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक देखील ग्रामपंचायतीतर्फे उभारण्यात आले आहे। गावात अद्ययावत जिल्हा परिषदेचे प्राथमिक आरोग्य केंद्र असून या ठिकाणी ग्रामस्थ याचा लाभ घेत आहे। गावात ज्येष्ठ नागरिकांना विविध चौकांमध्ये बसण्यासाठी बाकी व्यवस्था करण्यात आली आहे। माझी वसुंधरा उपक्रमांतर्गत विविध उपक्रम राबवण्यात येऊन सार्वजनिक शौचालय आणि प्रत्येक घरी शौचालय उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे। गावात ओला सुका कचरा संकलन करण्यासाठी गावात ठिकठिकाणी कचरा संकलन पेट्या उपलब्ध करून दिल्या असून याद्वारे नागरिक या ठिकाणी कचरा संकलित करत असल्याने हे गाव स्वच्छ राहत आहे। 14व्या वित्त आयोगातून कचरा कुंडीद्वारे प्लास्टिक संकलन करण्यात येते आहे। जिल्हा परिषदेच्या केंद्र शाळेत विविध योजना राबवण्यात आल्या आहेत। मी भानुदास पंडित माडी, जीप केंद्र शाळा दैवत या शाळेचा मुख्याध्यापक। आमच्या शाळेसाठी 14व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून ग्रामपंचायतीद्वारे दोन्ही इमारतींचं दुरुस्तीचं काम जवळपास 20 ते 22 लाख रुपयाचं घेण्यात आलं आणि 8 मार्च 1891 ही शाळेची स्थापना, तेव्हापासूनची जी इमारत होती या इमारतीच्या दुरुस्ती करताना पहिल्यांदा ही इमारत जशी होती कौलारू त्याच पद्धतीची ही ठेवण्यात आलेली आहे। खाली सागवान पाटी अंथरून आणि त्यावर कौल बसवलेले आहेत। दुरुस्ती ही अतिशय छान पद्धतीने व्यवस्थित करण्यात आलेली आहे। त्याचप्रमाणे रेन वॉटर हार्वेस्टिंग हे देखील या इमारतीला केलेले आहे। तसेच 15व्या वित्त आयोगाच्या माध्यमातून आमच्या शाळेसाठी खेळ साहित्य, त्याच्यामध्ये 2 घसरगुंड्या, नंतर 4 झुले, त्याचप्रमाणे सीसा 4 अशा पद्धतीने काम करण्यात आलेलं आहे आणि हे सर्व ग्रामपंचायतीच्या माध्यमातून झालेलं आहे। त्याचप्रमाणे कचराकुंडी या देखील शाळेमध्ये दिलेल्या आहेत आणि त्या कचराकुंड्या शाळेमध्ये बसवलेल्या आहेत, त्यांचा नियमित वापर होतो। त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था म्हणून हँडवॉश स्टेशन 2 मिळालेले आहेत। त्याचप्रमाणे प्रत्येक वर्गामध्ये LCD TV ही मिळालेले आहेत। त्याचप्रमाणे निलेशजी भदाने यांच्या सहकार्याने प्रत्येक वर्गामध्ये सॉफ्टवेअर हे देण्यात आलेले आहेत। निलेशजी भदाने हे अहमदनगर जिल्ह्यामध्ये नियोजन अधिकारी म्हणून कार्यरत आहेत आणि त्यांचं देखील उत्तम पद्धतीचं सहकार्य मिळालेलं आहे। संपूर्ण शाळेमध्ये वृक्षारोपण हे घेण्यात आलेलं आहे आणि बिहार पॅटर्नच्या माध्यमातून हे वृक्षारोपणाचं काम हे करण्यात आलेलं आहे। अतिशय सुंदर असा छान असा परिसर हा शाळेचा आहे। प्रत्येक शाळा खोलीमध्ये पंखे बसवलेले आहेत आणि हे सर्व पंखे ग्रामपंचायतच्या माध्यमातून आम्हाला प्राप्त झालेले आहेत। या सरपंच यांनी विद्यार्थ्यांसाठी शाळेत झुले, खेळणी आदी सुविधा उपलब्ध करण्यात आल्या आहेत।
तसेच शाळेत विविध प्रकारांची वृक्षे लावण्यात आली असून स्वतः सरपंच देवानंद बहारे या रोपांची काळजी घेत असतात. गावात परिसरात विविध प्रकारांचे वृक्षांचे रोपण करण्यात आले आहे. तसेच शाळेत विविध प्रकारचे प्रेरक संदेश असणारे फलक लावण्यात आले आहे. गावात असणाऱ्या अंगणवाडीमध्ये विविध सोयी सुविधा पुरवण्यात आल्या आहेत. यामध्ये LCD प्रोजेक्टर हँड वॉश देण्यात आले असून याचा लाभ विद्यार्थ्यांना होत आहे. बिहार पॅटर्न व मेरा देश मेरी मिट्टी या उपक्रमाअंतर्गत गावात एकूण 18,000 वृक्षारोपण करण्यात आले असून याचे संगोपन करण्यात येते. माझं नाव माया बाळासाहेब धनगर, राहणार दैवत. आमचं गाव दैवत, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव. आमच्या गावात ग्रामपंचायततर्फे ग्रामीण रोजगार हमी योजना वृक्ष लागवड बिहार पॅटर्न अंतर्गत आम्ही इथं मजूर राबवत आहे. वृक्ष लागवड केली आहे. आम्ही 2021-22मध्ये 12,000 वृक्ष लागवड केली आहे. तसेच 7,000 वृक्ष लागवड आम्ही 23मध्ये यावर्षी तिकडे केलेली आहे, पुढच्या प्लॉटमध्ये. हा आमचा गावठाणचा भाग होता. तिथं आम्ही वृक्ष लागवड केलेली मोठ्या प्रमाणात. आम्हाला इथं म्हणजे या भागात आमची 250-300 महिला काम करत आहे. त्यांना रोजगार इथं उपलब्ध होत आहे. नमस्कार, माझे नाव उज्ज्वला सुखदेव माळी, राहणार दैवत, तालुका अंमळनेर, जिल्हा जळगाव. इथे आम्ही बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्ष लागवड योजनेमध्ये रोजगार हमी महात्मा गांधी रोजगार हमी अंतर्गत 300 महिलांना रोजगार उपलब्ध झालेला आहे आमच्या गावाला. आणि त्याच्यातून 273 असे आठवड्याचे पूर्ण 1911 रुपये असे मस्टर पडतात. आणि सगळ्या महिलांची कार्यरीती चांगले असल्यामुळे रोजगार सेवक भागवत दादा, सरपंच दादा, आपले बहारे दादा यांचे सगळ्यांचे उत्कृष्ट कार्य व महिलांचे योगदानाला रोजगारी उपलब्ध झाला आहे. त्यामुळे गाव हे हिरवेगार आणि निसर्गरम्य परिसर म्हणून ओळखला जातो. तसेच कृषी विभागामार्फत बाजरी बियाण्यांचे वाटप शेतकऱ्यांना करण्यात आले. दहिवद गावात मोठे मार्तंडेश्वर मंदिराची निर्मिती करण्यात आली असून शेजारी गणपतीची मूर्ती स्थापन करण्यात आली आहे. तसेच शेजारी खंडेरायाचे मंदिर असून हे धार्मिक स्थळ ग्रामस्थांसोबत इतर नागरिकांचे श्रद्धास्थान बनले आहे. गावात सरपंचासह 13 सदस्यांची कार्यकारिणी असून सर्वांचे सहकार्याने ग्रामपंचायतीच्या विकासाचा गाडा व्यवस्थितपणे हाकला जात असल्याने गावातील नागरिकांचे मनात समाधान व्यक्त होत आहे. माझे नाव बागू सुखलाल सोनवणे, दैवत ग्राम रोजगार सेवक. बिहार पॅटर्न अंतर्गत 2018-19 या वर्षी कारगिल युद्धाच्या दिवशी 1008 झाडं लावलेली होती. तर बिहार पॅटर्न अंतर्गत वृक्ष लागवडमध्ये तर दर आठवड्याला 80 महिला हे कामाला येतात. तर दर महिन्याला 320 महिला इथं कामाला येतात. तर सर्कलनुसार दर आठवड्याला चेंजेस महिला असतात. त्यानुसार दर आठवड्याला 80 मजूर हे नित्यनियम यांचे इथं कामगिरी करतात. 35 एकर जमीनमध्ये गावठाणमध्ये 17,000 वृक्ष लागवड झालेली आहे. निंब, अंजन, जास्वंद, जांभूळ, चिंच, इंग्रजी चिंच, आंबा, जाम, सीताफळ, मऊ, बेल, बोरी अशा सर्व देशी विदेशी जाती आहेत. दरम्यान ग्रामपंचायतीने 300 महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला असल्याने याबाबत समाधान व्यक्त होत आहे. दरम्यान गावात रस्ते, कचरा संकलन, पथदिवे, हायमास्ट लॅम्प, पिण्याचे शुद्ध पाणी पुरवठा आदी सुविधा पुरवण्यात आल्याने ग्रामस्थांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. जलजीवन मिशन अंतर्गत तापी नदीच्या काठावरून घेण्यात येणार असून याद्वारे ग्रामस्थांना मुबलक पाणी पुरवठा याद्वारे करण्यात येणार असून गावात नालेसफाईद्वारे गावात स्वच्छता आणि दुर्गंधी पसरू नये यासाठी विशेषतः काळजी घेण्यात आली. मी देवानंद कपूचंद बारे, दैवत विद्यमान सरपंच. मी ज्या दिवसापासून या दैवत गावाचा सरपंचपदाचा कार्यभार सांभाळलेला आहे त्या दिवसापासून विकास कामांची गती वाढवण्याचे काम पूर्णतः केलेले आहे. तरी मी दैवत गावाचे स्वच्छता म्हणून मी दैवत गावात पहिलं काम म्हणजे घंटागाडीचं काम केलं होतं. त्या घंटागाडीपासून दैवत गावातली स्वच्छता पूर्ण नैनाट झालेली आहे. त्या अनुषंगाने परत जिल्हा परिषद शाळेमध्ये मुलांना खेळणीपासनं तर शाळेला LCD
डिजिटल मुलांना शिकवणं व्हायला पाहिजे म्हणून शाळेमध्ये LCD बसवण्यात आलेली प्रत्येक वर्गाला दिलेले आहेत. तरी शाळेत सुशोभीकरणासाठी बगीचा तयार करून दिलेला आहे. शाळेमध्ये अंगणवाडींना हँडवॉश स्टेशन तर फॅन इतर सोयींची पूर्तता पूर्ण केलेली आहेत. तरी गावात दलित वस्ती योजनेअंतर्गत आपलं काँक्रिटीकरण केलेले आहे. काँक्रिटीकरण काही ठिकाणी गटार बांधकाम केलेले आहेत, ढापे बांधकाम केलेले आहेत. परत त्या अनुषंगाने दैवत गावाच्या विकासात्मक धोरणासाठी दैवत गावात पाण्याची टंचाई भासत होती. पाण्याच्या टंचाई भासत असताना आम्ही शासनाला पाठपुरावा करून पाणी पुरवठा योजनेतून 2,10,00,000चं काम तापीवरनं पाणी दैवत गावात आणत आहेत. आता कमीत कमी 10 ते 15 दिवसात काम पूर्णतः होणार आहे. येत्या काही दिवसात पूर्ण होऊन जाईल. तापीवरनं पाणी म्हणजे आमच्या गाव विहिरीला येऊन जाईल. तापीचं काम पूर्ण होण्यामध्ये फक्त कमीत कमी 1 किलोमीटर अवधी बाकी राहिलेली. परत MRGSच्या माध्यमातून महिला मजुरांना रोजगार उपलब्धही करून दिलेला आहे. रोजगार उपलब्ध करून ग्रामपंचायतीला जे येणारं म्हणजे उत्पन्न येईल ते ग्रामपंचायतीला राहील. काही काळात ग्रामपंचायतचं बी फंडिंग वाढून जाईल. परत इतर कामं म्हणजे गावात स्मशानभूमीमध्ये सौर दिवा आणि बाकीच्या ठिकाणी. परत आम्ही दलित वस्तीमधून भांड्यांची व्यवस्था केलेली आहे. दलित वस्तींच्या लोकांना काही कार्यक्रमासाठी भांडे उपलब्ध करून दिलेले आहेत. स्वर्गवासी अनुसुया बहारे यांच्या प्रथम पुण्यस्मरणार्थ गोदावरी फाउंडेशनच्या संयुक्त विद्यमानाने गोदावरी आरोग्य शिबिर गावात घेण्यात आल्याने शेकडो ग्रामस्थांनी या शिबिराचा लाभ घेतला. पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून लोकसहभागातून मोठे कार्य करण्यात आले आहे. ग्रामपंचायत माध्यमातून बेबी किट वाटप करण्यात आले आहे. माझे नाव शेखर धनगर, ग्रामविकास अधिकारी दैवत, तालुका अंमळनेर. ह्या ठिकाणी बिहार पॅटर्न योजनेअंतर्गत जी झाडांची लागवड झालेली आहे त्या संदर्भात या ठिकाणी जवळजवळ टोटल प्लॉटमध्ये 17,000 झाडांची लागवड झालेली आहे. आणि आज या ठिकाणी महिलांना रोजगार उपलब्ध होतो. सगळ्या महिला उत्साहित असतात कारण त्यांना रोजगार हा पूर्ण 12 महिने मिळतो. उन्हाळा असो त्याच्यात पाणी झाडांना दिलं जातं. सगळी अंडरग्राऊंड पाईपलाईन केलेली आहे. आणि एक छान प्रकारे पूर्ण ग्रामपंचायत गावाच्या सहकार्याने पूर्ण आज झाडांची पूर्ण एक निगा राखली गेली. झाडाचे आज आयुष्य 5 ते 6 वर्षाचे होऊन गेलेले झाड. आणि पुढच्या वर्षी अजून आमचं एक भविष्यात प्लॅन आहे ग्रामपंचायतीमार्फत करायचं. आणि गाव मोठं आहे, 4,900 लोकसंख्येचं गाव असल्यामुळे गावाच्या लोकांचं पण आणि ग्रामपंचायतीच्या दोघांचं कोऑर्डिनेट चांगलं आहे. आणि त्याप्रकारे एक खूप चांगल्या प्रकारची ही बिहार पॅटर्न अंतर्गत झाडं लागवड केली. आम्ही ह्यावर्षी मेरी मिट्टी मेऱ्या देश अंतर्गत 100 झाडांची लागवड केलेली आहे. आणि त्याच्यात आम्ही अजून 1000 झाडांसाठी एक मागणी केलेली आहे की 100 लावले. आम्ही अजून 900 झाडाचे आम्ही लावणार आहे त्या अंतर्गतच मेरी मिट्टी मेऱ्या देश अंतर्गत. त्यामुळे खूप चांगला निसर्ग खनिज निर्माण झालेली आहे. ग्रामपंचायतीला सर्व उत्पन्नाची बाब राहील. भविष्यात जांभून आम्ही पुढच्या वर्षी आंबे पण लावणार आहे. आता ह्या वर्षी पण लावले तर उत्पन्न ग्रामपंचायतीला पण याच्यात लोकांना रोजगार पण होईल आणि ग्रामपंचायतीचं उत्पन्न म्हणजे ग्रामपंचायतीला अधिक चांगली कामं करता येतील. स्वर्गीय आमदार गुलाबराव पाटील यांचे हे मूळ गाव असल्याने विकास कामात या गावाचे नाव अग्रस्थानी घेतले जात आहे. विद्यमान सरपंच देवानंद बहारे यांनी गावच्या विकासाकरिता आपण कटिबद्ध असल्याचे न्यूज मराठीशी बोलताना व्यक्त केले. येणाऱ्या काळामध्ये दैवत गावासाठी भरगच्च निधी आणून दैवत गावाच्या विकासात्मक गोष्टीकडे वाटचाल करणार आहे. दैवत गावाचा जेवढा विकास होईल तेवढा शासनाकडून निधी मागण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आम्ही. शासनाचे निधी दैवत गावामध्ये येऊन पूर्ण म्हणजे काँक्रिटीकरणपासून तर गटारीपासून तर गावाचं आता आम्ही काही कामं आणलेले आहेत. त्या अनुषंगाने आता उर्वरित कामे चालू होणार आहेत. कैलासवासी माजी गुलाबराव वामनराव पाटील हे 1999मध्ये आमदार असताना त्यांनी दैवत गावाचा आमदार होते. त्यांच्या वारसा दैवत गावाला आहे. त्यापासून दैवत गावाचं राजकीय नाव पूर्ण महाराष्ट्रभर आहे. मला सरपंचपदाचा कमीत कमी 18 महिन्याचा कालावधी मिळाला. याच्यापुढे जर संधी मिळाली तर मी दैवत गावाचा विकास 100% पूर्ण करेन. दैवत गावाला दिलेला शब्द मी पाळलेला आहे. आता की पाण्याचं जी दैवत गावाला महिन्यातनं पाणी मिळत होतं, आज रोजी दैवत गावात पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून दैवत गावात
लोकसहभागातून पाणी फाउंडेशन ही केलेलं आहे. त्या अनुषंगाने दैवत गावाला 4 दिवसातनं पाणी येत आहे. आणि जर कधी मला यापुढे संधी मिळाली तर मी दैवत गावात रोजगार असो या विकास कामं असो मी 100% करणार. अश्विनी सूर्यवंशीसह अरुण इंगळे यांचा खास रिपोर्ट न्यूज मराठी जळगाव.